पिंटू पाटील मला कल्पना मिळाली की बुवा पळसपूरला आदगाव तालुक्यात आमचं गाव आहे हिमायतनगरमध्ये. मग तुम्ही एक तुरीचा प्लॉट घेतला आहे, याची अंतर्गत मशागत कुठे कशी केली तुम्ही आणि बियाणं कुठून उपलब्ध झालं तुम्हाला, याची जरा सविस्तर माहिती आम्हाला सांगा बरं. याचं काय, सोयाबीन निघाल्यानंतर मी नागरडी केली. नागरडी केल्यानंतर रोटावेटर केलं. रोटावेटर केल्यानंतर आम्ही जमिनीला काही पाणी वगैरे दिलं नाही. तेलंगणा म्हणून आदिलाबाद इथं आमच्या जवळच आहे. आम्हाला आमच्या मित्राकडून कल्पना मिळाली होती की आपण तूर लावत बुवा म्हणून. तसं आपल्या परिसरामध्ये कोणी तुरीचं आधी उत्पन्न घेतलं नाही आणि आम्हाला सुद्धा आम्ही कोणाचा प्लॉट बघितला नाही. एका शेतकऱ्याच्या बोलण्यावर विश्वास ठेवून चला बुवा म्हणलं आम्ही आदिलाबाद मध्ये गेलो आणि तिथून आम्ही बियाणं, हे पिंकी नावाचं बियाणं आहे. 3.5 महिन्याचं पीक आहे. 3.5 महिन्यामध्ये तूर येते. त्या प्रकारे आम्ही एकरी 8 किलो ही तूर पेरणी केली आहे ट्रॅक्टरद्वारे. 3 बाय 3चं अंतर आहे आणि सोबत DAP हे खत दिलेलं आहे. त्याच्यामुळं आम्ही ही पीक उपलब्ध करून ठेवलेलं आहे. फवारण्या वगैरे तसं? हो, फवारण्या याला झालेल्या आपल्या 4 फवारण्या झाल्या आतापर्यंत. 14 नोव्हेंबरची ही पेरणी आहे. जवळपास 2.5 महिने या पिकाला झालेले आहे. तर थोडा पांढऱ्या माशीचा प्रादुर्भाव याच्यावर येतो. चांगल्या प्रकारे जर आपण पांढऱ्या माशीची फवारणी केली तर ते सुद्धा संपुष्टात येऊ शकते. त्यांना नंतर आम्ही 2 खत दिलेले आहे की युरियाचा डोस दिलेला आहे, नंतर एक पोटॅशचा सुद्धा डोस दिलेला आहे. असे 3 प्रकारचे आम्ही आतापर्यंत खत दिलेले आहे. वरून नॅनो DAP ची फवारणी सुद्धा केलेली आहे. अजून लागवड दुसऱ्या कोणत्या पद्धतीत करता येते याची? हे आपण टोकन पद्धतीने लागवड करू शकतो. जर मजूर भेटत असेल, लेबर भेटत असेल तर करू शकतो. 3 बाय 3चं अंतर ठेवणे, एकरी 8 किलो बियाणं आपल्याला लागेल समजा वापरायचं. हो बस. आणि साधारणतः 3.5 महिन्याचं पीक म्हणलं. 3.5 महिने. हो, 3.5 महिने. एकरी काय ॲव्हरेज येतो याचा? एकरी आम्हाला असं सांगितलं की 7 क्विंटल येते, पण आम्ही अपेक्षित उत्पन्न 5-6 क्विंटल धरलेलं आहे. आता हा प्लॉट बघा, आता 2.5 महिने झालेले आहे प्लॉटला. जवळपास 70-75 दिवस झालेले आहे आणि चांगल्या प्रकारे दिसत आहे. फांट्या वगैरे कोणत्या प्रकारचं, एक निंदण लागते याला, एक डवरणं लागते. आणि हे साधारणतः कोण्या पद्धतीची जमीन आवश्यक असते? जमीन म्हणून काय नाही, काळ्या प्रकारची जमीन राहा आणि पाणी मुबलक पाणी आवश्यक आहे. पाणी भरपूर लागते याला. पाणी आवश्यकच आहे. आतापर्यंत आम्ही स्प्रिंकलरचे 4 पाणी झालेले आहे याला. आता जवळपास आता नागरडी याच्यामध्ये करायचे आणि त्या याने मापाने आम्हाला आता रानपाणी सोडायचे. आता पुढचं आता फुल स्थितीमध्ये आहे. फुल स्थिती चांगली आहे, बघू शकता आपण. आणि विशेष म्हणजे हे पिकाला रानडुकर वगैरे रोईचा धोका नाही, खात नाही. आमच्याकडे रानडुकर रोईचा फार त्रास आहे आम्हाला. चना आम्ही घेऊ शकत नाही, म्हणून आम्ही पर्यायी, आमचे मित्र आहे बालाजी पाटील आपले शिरफुलीचे, त्यांनी सुद्धा एक प्लॉट तयार केलेला आहे आणि आम्ही 2 जण जाऊन हे बियाणं आणलेलं आहे. नाही, बरोबर आहे. आमच्या भागामध्ये ही उन्हाळी तुरीचं उत्पन्न घेत आहेत. आम्हाला कल्पना मिळाली आमच्या पाहुण्याकडून की बाबा तुम्ही वायपेनीला जा आणि पिंटू पाटील म्हणून आहेत कदम, त्यांचा प्लॉट बघून या म्हणले. कारण की तुमच्या प्लॉटमुळे असं की बाबा आमच्या भागातल्या जे युवा शेतकरी आहे त्यांना एक मार्गदर्शन आणि एक संधी भेटते किंवा नवीन उत्पन्न घ्या. काय हरकत नाही, चांगलं आहे. चण्याला पर्याय आहे पीक हे, काही हरकत नाही. आपण व्यवस्थित याची सोय निगा जर केली तर अपेक्षित 7 क्विंटल एकरी आपल्याला उत्पन्न मिळू शकते. आणि हे आपण हिरव्या स्थितीमध्ये सुद्धा आपण शेंग मार्केटमध्ये विकू शकतो समजा जवळपास. धन्यवाद माहिती दिल्याबद्दल.